सर्वांना नमस्कार. रुद्र दामिनी या लव्ह स्टोरीचे 52 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया हे सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि हे सगळे एपिसोड तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सुद्धा सलग ऐकायला मिळतील. आता मध्यरात्र उलटून गेली तरी रुद्र घरी आला नाही आणि दामिनी त्याची वाट बघत जागीच होते आणि नुकताच तिचा डुलका लागला होता आणि अचानक तिचा फोन वाजला. तिनं घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. फोनच्या आवाजाने दामिनी खूप घाबरली. तिने फोन घेतला. तो एक अनोळखी नंबर होता. तिच्या मनात अनेक शंका कुशंका येऊ लागल्या. ती घाबरून त्या फोनकडे बघत होती आणि शेवटी तिनं फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो. तर फोनवर तिचे सासरे बोलत होते, रुद्रचे बाबा. ते खूप घाबरून बोलत होते. ते म्हणाले, दामिनी, अगं रुद्र का फोन उचलत नाही? त्याला फोन देतेस का? दामिनी म्हणाली, बाबा तुम्ही इतके का घाबरलेले आहात आणि मला सांगा काय झालंय बाबा? बाबा म्हणाले, दामिनी, अगं आईला पुन्हा एकदा अटॅक आला आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. डॉक्टर म्हणतात की अँजिओप्लास्टी करावी लागेल, ती सुद्धा खूप तातडीनं. आणि आता हे ऐकून दामिनी खूप घाबरली आणि म्हणाली, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी रुद्रला सांगते, आम्ही उद्याच येतो. तुम्ही डॉक्टरांना फोन देता का? आणि दामिनी डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर प्लीज तुम्ही जी काही असेल ती ट्रीटमेंट सुरू करा आणि पैशांची काळजी अजिबात करू नका. तुमची जी काही फी असेल ती आम्ही पेड करू. तुम्ही त्याची काळजी करू नका. पण आईंना काहीच होता कामा नये. आम्ही उद्या येतोय. आणि डॉक्टर म्हणाले, ओके, आम्ही त्यांचं ऑपरेशन करायला घेतोय. आणि दामिनीनं फोन ठेवला आणि ती खूप काळजीत पडली. तिनं पुन्हा रुद्रचा फोन लावला पण तो लागला नाही. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आता काय करायचं? दामिनी खूप घाबरली. रुद्र कधी येईल हे तिला माहीतच नव्हतं. रुद्र प्लीज फोन उचल ना रुद्र, असं ती म्हणत होती. दामिनीला आता झोपही येत नव्हती. काय करू? दादाला फोन करू का असं तिच्या मनात आलं. पण नको, तो सुद्धा ड्युटीवरून दमून आला असेल, झोपला असेल, म्हणून तिनं त्याला फोन नाही केला आणि रुद्रची वाट बघत बसली. आईचं ऑपरेशन तर आता होणारच होतं, त्यामुळे तिला काळजी नव्हती. पण तरीही बाबा एकटे होते, घाबरले होते. त्यांच्या जोडीला कोणीतरी हवं होतं असं तिला वाटलं. आणि आता रुद्र पहाटे पहाटे आला आणि दामिनीने त्याला सगळं सांगितलं. आणि रुद्र म्हणाला, काळजी करू नकोस, ऑपरेशन होईल तिचं आणि आपणही लगेच निघूया. आणि रुद्रनं लगेच गाडी काढली. दामिनी म्हणाली, रुद्र आणि ताईचं काय? त्या एकट्या इथं कशा राहतील? रुद्र म्हणाला, हो गं, चल तिलाही सोबत घेऊ. दामिनी पद्मिनीला उठवायला गेली आणि म्हणाली, ताई आम्ही गावी जाणार आहे, तुम्ही पण चला आमच्यासोबत. आणि पद्मिनी म्हणाली, अगं असं अचानक गावी जायचं? नेमकं काय झालंय? मला सांगाल का काही? आणि दामिनीनं तिला सगळं सांगितलं आणि म्हणाली, ताई लवकर निघावं लागेल. आणि पद्मिनी म्हणाली, दामिनी तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं जा आणि आई बाबांना इकडे घेऊन या, त्याशिवाय ते ऐकणार नाहीत. रुद्र म्हणाला, दामिनी ताई बरोबर बोलत आहे. आईला आता आरामाची गरज आहे. ऑपरेशन तर होईल पण नंतर काय? तिला इथून पुढं जास्त दगदग धावपळ झेपणार नाही. आणि गावी राहिली तर ती कामच करत राहील. आणि आता बाबा त्यांचा हट्ट थोडा तरी कमी करतील आणि ताईची सुद्धा उगीच ओढाताण होईल विनाकारण. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आता दोघंच जाऊ आणि त्यांना घेऊनच येऊ. पण ताई तू व्यवस्थित राहशील ना? मी रुपालीला फोन करून सांगतो आणि तुझ्याकडे पाठवतो, तुझ्या सोबतीला. आणि पद्मिनी म्हणाली, मी राहीन व्यवस्थित, नको काळजी करू. 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. पण मी तिकडे आले तर पुन्हा आईबाबांना इकडे आणण्याची संधी मिळणार नाही. पण तू मला फोन करून सांग की आईची तब्येत कशी आहे. रुद्र म्हणाला, हो ताई, तू सुद्धा तुझी काळजी घे. आणि इतक्यात बाबांचा सुद्धा फोन आला की आईचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आहे. काळजीचं काही कारण नाही. तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आणि रुद्र दामिनी निघाले. 6-7 तासांचा प्रवास करून ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तोपर्यंत आई शुद्धीवर आली होती. रुद्रनं तिथं गेल्यावर सगळी सूत्र त्याच्या हातात घेतली आणि बाबांचा जीव भांड्यात पडला. त्यांना रुद्रचा खूप आधार वाटला.
आता या सगळ्या गडबडीत दामिनीनं विशालला काहीच सांगितलं नव्हतं आणि रुपालीला सुद्धा फोन करायचा राहूनच गेला होता. संध्याकाळ होते आणि पद्मिनी रुद्रला फोन करते आणि मग रुद्रच्या लक्षात येतं की रुपालीला आपण ताईच्या सोबतीला पाठवणार होतो. आणि मग रुद्रनं रुपालीला फोन केला आणि रुपाली नुकतीच सकाळीच तिच्या हॉस्टेलला गेली होती. आता काय करायचं? पद्मिनी म्हणाली, रुद्र अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी राहीन व्यवस्थित आणि मला जमतं तेवढंच मी करीन माझ्यासाठी. पद्मिनी असं तर म्हणत होती, पण ती कशी करणार होती काय माहीत. तिला आधारासाठी माणसाची गरज होतीच. दामिनी म्हणाली, आता काय करायचं रे रुद्र, आपल्या घरात एखादी मोलकरीण पण नाही आणि आता मिळणंसुद्धा मुश्किल आहे. आपण ताईंना घेऊन यायला हवं होतं रुद्र, आपलं चुकलं रे. रुद्र म्हणाला, ठीक आहे, तू नको काळजी करू, मी बघतो काय करायचं ते. आणि मी तुला उद्या बसने बसवतो, तू घरी जा, मी आहे इथं, आता आईचं टेन्शन नाही. दुसऱ्या दिवशी रुद्र दामिनीला बसवणारच असतो की इतक्यात पावसाचा जोर वाढलेला असतो आणि वाहतूक ठप्प झालेली असते. पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या भागात आणि आता दामिनी आणि रुद्र गावाकडेच अडकून पडले आणि पद्मिनी मुंबईला अडकली. इकडे सुद्धा पावसाचा जोर जास्तच होता. अधूनमधून संपर्कसुद्धा बंद व्हायचा त्यांचा एकमेकांना आणि आता रुद्रला खूप टेन्शन येत होतं. त्यानं ताईला फोन केला. रुद्र आणि पद्मिनी एकमेकांशी बोलले आणि तिने त्या दोघांना तिकडेच सुखरूप राहायला सांगितलं. अजिबात घाई करू नका, जिथे आहे तिथेच व्यवस्थित थांबायला सांगितलं असं म्हणाली. पण आता असे किती दिवस लागतील काय माहीत. मग दामिनीनं तिच्या शेजारी फोन केला आणि पद्मिनीला काही हवं नको का ते बघायला सांगितलं. निदान तिला 2 वेळेचं चहा जेवण मिळालं तरी खूप झालं. त्यांची शेजारीणसुद्धा चांगली होती. ती यायची पद्मिनीनं हाक मारली की आणि तिची मदत करून जायची. दामिनीला आता खूप पश्चाताप होत होता, एखादी मोलकरीण ठेवली नाही म्हणून. रुद्र म्हणत होता मोलकरीण ठेवूया, पण दामिनीनं त्याचं ऐकलं नाही. कधी कधी परिस्थिती अशी सांगून येते की सगळेच हतबल होतात. आजची रात्र गेली आणि दुसऱ्या दिवशीचा दिवसही संपला आणि संध्याकाळ झाली. मग शेजारीण आली आणि पद्मिनीला जेवण घेऊन आली ती आणि अजून काही हवं आहे का तुला असं तिने विचारलं. पद्मिनी म्हणाली, आता काही नको, मी झोपणारच आहे. मग ती शेजारीण निघून गेली. रात्रीचा 8च वाजला होता. आता विशाल पोलीस स्टेशनमध्ये बसला होता आणि आईला भेटून जा म्हणालो तरी दामिनी आईला भेटायला आली नव्हती. इतकी कोणत्या कामात ती बिझी आहे जे आईला भेटायला आली नाही असं म्हणून तो दामिनीला फोन ट्राय करत होता, पण फोन लागत नव्हता. रुद्रचाही फोन लागत नव्हता आणि म्हणून मग विशालने पद्मिनीच्या फोनवर फोन केला आणि म्हणाला, मिस पल्लवी, दामिनी कुठे आहे? तिचा फोन का लागत नाही आणि रुद्रचा सुद्धा फोन लागत नाही. पद्मिनी म्हणाली, साहेब, अहो ते दोघे परवाच गावी गेले आहेत. विशाल म्हणाला, परवा गावी गेले आहेत आणि तुम्ही एकट्याच घरी आहात, मग तुमच्या सोबतीला कोण आहे? विशाल असा काळजीने म्हणाला. पद्मिनी म्हणाली, आता माझी अशी काय काळजी घ्यायची आहे साहेब, मी ठीक आहे. आणि विशाल म्हणाला, पण ते दोघे असे अचानक का गेले गावी? आणि पद्मिनीने आईच्या ऑपरेशनबद्दल सांगितलं. विशाल म्हणाला, पण आता तुमच्या गावाच्या नदीला तर पूर आला आहे, न्यूजमध्ये दाखवत आहेत, सगळी वाहतूक ठप्प आहे, आता कसं करणार, ते कसे येणार? पद्मिनी म्हणाली, मी सुद्धा त्या दोघांना तेच सांगितलं आहे की अजिबात इकडे यायची घाई करायची नाही. रुद्र दामिनीला बसने पाठवत होता, पण अचानक सगळी वाहनं बंद झाली. आता अशा प्रकारे ते दोघे बोलत असतानाच पावसाचा जोर वाढला. वारंसुद्धा वाढलं आणि खिडकीतून पाणी आत आलं आणि पद्मिनी म्हणाली, साहेब 1 मिनिट थांबा, मी खिडकी लावून घेते, पाणी आत येतंय, नाहीतर पूर्ण बेड भिजून जाईल. आणि तिने फोन तिथेच ठेवला. बेडवरून उठली आणि खिडकी लावण्यासाठी हात लांब करून वाकली आणि इतक्यात तिचा हात सटकला तशी ती धाडकन खाली पडली आणि तिच्या हातातली बांगडी फुटली आणि तिच्या मनगटात घुसली आणि डोक्याला बेडचा कोपरा लागून जखम झाली. खूप मोठा आवाज झाला कारण तिच्या धक्क्याने टीपॉयवरचा पाण्याचा तांब्या आणि पेला सुद्धा जमिनीवर पडला होता आणि पद्मिनी ओरडली, आई ग.
तिला खूप दुखत होतं आणि उठताही येत नव्हतं. तिचा आवाज विशालनं ऐकला आणि तो त्याच्या खुर्चीतून उठला आणि म्हणाला, मिस पल्लवी, काय झालं? मिस पल्लवी, तुम्ही बऱ्या आहात ना? मिस पल्लवी, काय होतंय तुम्हाला? पण आता पद्मिनी काहीच बोलत नव्हती, फक्त रडत होती. ती तिथेच जमिनीवर बसली आणि तिच्या मनगटाला दुसऱ्या हाताने घट्ट पकडलं आणि रडायला लागली. आणि आता विशालनं फोन बंद केला आणि तो गाडीत बसला. इतक्या पडत्या पावसात तो तसाच रुद्रच्या घरी आला. पण दरवाजा आतून बंद होता. आता काय करायचं? तो पद्मिनीला फोन ट्राय करतच होता. आता फोनची रिंग वाजत होती, पण तिला फोन घेता येत नव्हता. आणि आता विशाल त्या अंधारातच घराच्या पाठीमागून पद्मिनीच्या रूमच्या खिडकीजवळ जातो आणि खिडकीतून तो बघतो तर केविलवाण्या अवस्थेत बेडला पकडून उठण्याचा प्रयत्न करणारी पद्मिनी त्याला दिसते. ती उठायची आणि पुन्हा पडायची. विशालला तिची ती अवस्था पाहून खूप वाईट वाटत होतं. त्यानं तिला खिडकीतून हाक मारली आणि म्हणाला, मिस पल्लवी, मी आलोय. आणि त्याला पाहून पद्मिनी खूप आश्चर्यचकित झाली. विशाल आता पूर्ण भिजला होता. पद्मिनी म्हणाली, साहेब, तुम्ही यावेळी आणि इथे? विशाल म्हणाला, तुमचा आवाज ऐकला आणि नक्कीच तुम्ही संकटात आहात असं वाटलं, म्हणून आलोय. पण मी आत कसा येऊ? आपण बाकीचं आत आल्यावर बोलूया का? आणि पद्मिनी म्हणाली, पण साहेब, आता कसं करायचं? दरवाजा तर आतून बंद आहे. तुम्हाला आत घेण्यासाठी मला दरवाजापर्यंत येता येणार नाही. पण मी एक काम करते, अशीच रांगत रांगत येते आणि दरवाजा उघडते. आणि विशाल म्हणाला, नाही, नको, तुम्ही जागच्या हलू नका. तुम्ही असं जमिनीवर रांगलेलं मला अजिबात आवडणार नाही. आणि मग ती म्हणाली, साहेब, किचनची खिडकी आहे ना, ती थोडीशी उघडी असते. तिथून किचनचा दरवाजा उघडता येईल. तिथून तुम्ही प्रयत्न करा. आणि मग विशाल तिथे गेला. बाजूलाच पडलेली एक सळई त्याने हातात घेतली आणि खिडकीतून कडी उघडून तो आत आला. आणि आता हे सगळं रुद्रच्या बाजूच्या बंगल्यातले लोक बघत होते आणि त्यांना वाटलं की अशा या पडत्या पावसात आणि अंधारात कोणीतरी चोरच चोरी करण्यासाठी रुद्रच्या घरात घुसतोय असं चित्र त्या शेजाऱ्यांना दिसलं आणि ते रुद्रला कळवण्यासाठी फोन ट्राय करतात. आता विशाल आतमध्ये येतो आणि पद्मिनीच्या बेडरूममध्ये जातो, पण ती तशीच जमिनीवर केविलवाण्या अवस्थेत बसलेली असते. विशालला खूप वाईट वाटतं. त्याचं हृदय पिळवटून निघतं तिला अशी पाहून. आणि तो मनातल्या मनात रुद्रला एक शिवी देतो. नॉनसेन्स, मोठ्या तोंडानं बहिणीला घेऊन आला, पण तिच्यासाठी एक केअरटेकर ठेवता नाही आली त्याला. एक 24 तास ड्युटीवर राहणारी केअरटेकर ठेवायला त्याला काय झालं होतं? एकतर त्याच्यामुळेच त्यांची ही अवस्था झाली आहे. मूर्ख कुठला, असं म्हणून विशाल अगोदर खिडकी लावून घेतो. आता भिजलेल्या वर्दीतला विशाल तसाच गेला आणि त्यानं पद्मिनीला तशीच ओल्या अंगानं मिठीत उचलली आणि बेडवर ठेवली. विशालच्या ओल्या केसावरून पडणारं पाण्याचे थेंब पद्मिनीच्या मानेवर, गळ्यावर पडून ओघळून छातीत जात होते आणि त्याच्या थंडगार स्पर्शाने तिच्या शरीरात रोमांच उठायला सुरुवात झाली. आणि आता पद्मिनी लाजून खाली बघायला लागली. विशालनं तिला बेडवर ठेवली आणि तो तिच्यापासून दूर होणार इतक्यात पद्मिनीच्या गळ्यातली चेन त्याच्या शर्टच्या बटनात अडकली. तसे दोघेही भांबावून गेले. पद्मिनी खूप गोंधळली आणि विशालसुद्धा गोंधळला. आता दोघेही त्या अडकलेल्या चेनकडे पाहत होते आणि दोघांनीही एकाच वेळी त्या बटनातून चेन सोडवण्यासाठी दोघांचे हात पुढे घेतले. पुन्हा दोघांचे एकमेकांच्या हाताला हात टच झाले आणि पुन्हा त्या बोटांपासून असंख्य रोमांच लहरी उसळल्या आणि पूर्ण शरीरभर पसरल्या. विशालचं हृदय आता पुन्हा धडधड करायला लागलं आणि पद्मिनी कावरीबावरी झाली. विशाल आता तसाच अर्धवट वाकलेल्या अवस्थेत होता. पद्मिनी मात्र बेडवर बसली होती. गुडघ्यात पाय वाकवून नव्या नवरीसारखी पोज घेऊन बसली होती ती. पण त्याला मात्र धड उठता येईना आणि बसताही येईना. आता तो तिच्या खूप जवळ होता आणि त्याचं तोंड तिच्या तोंडाच्या अगदी जवळ होतं आणि तिची छाती आणि त्याची छाती खूप जवळ होती.
तिला आता धड काहीच करता येईना, त्याच्यापासून दूरही जाता येईना आणि त्याच्या नजरेला नजरही देता येईना. आणि मग ती हळूच थोडीशी अलीकडे सरकली आणि विशालसाठी तिने तिच्या शेजारी जागा दिली. तसा तो तिच्या शेजारी बसला, पण दोघांना दूर होता येतच नव्हतं. आता त्यांचं तोंड पुन्हा तिच्या तोंडाच्या जवळ आलं आणि तिने लाजून मान वळवली आणि त्याच्याकडे न बघताच पुन्हा चेन सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि विशाल म्हणाला, "एक मिनिट मिस पल्लवी," असं म्हणून त्यानं तिची चेन त्याच्या बटनातून सोडवण्याचा प्रयत्न केला. पण हाय रे, ती चेनसुद्धा अशी काही गुंतून बसली होती की जणू तिला त्या दोघांना असंच 7 जन्मांसाठी बांधून ठेवायचं होतं. आणि त्या दोघांचं दूर जाणं तिला मंजूर नव्हतं. आणि आत्ता विशालचा नाईलाज झाला आणि तो म्हणाला, "मिस पल्लवी, चेन निघत नाही." पल्लवी तिचे हरणीसारखे टपोरे आणि कावरे-बावरे झालेले डोळे त्याच्यावर रोखून म्हणाली, "साहेब, मग आता काय करायचं?" विशाल म्हणाला, "मिस पल्लवी, आता आपल्याकडे 3 ऑप्शन आहेत." पद्मिनी म्हणाली, "कोणते ऑप्शन साहेब?" विशाल म्हणाला, "पहिला ऑप्शन चेन तोडायची, पण चेन सोन्याची आहे. कशी तोडणार? एवढ्याशा कारणासाठी. दुसरा ऑप्शन, तुमची चेन मी हुकमधून काढू का? आणि तिसरं ऑप्शन." असं म्हणून विशाल गप्प बसला. पद्मिनी म्हणाली, "तिसरा ऑप्शन कोणता आहे साहेब?" आणि विशाल म्हणाला, "तिसरा ऑप्शन हा आहे मिस पल्लवी, मला माझा शर्ट काढावा लागेल." तसं पद्मिनीने लाजून दोन्ही हाताने डोळे झाकले आणि मनातच खूप हसली. आणि विशालने तिचे दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावरून बाजूला केले आणि म्हणाला, "मिस पल्लवी, सांगा ना, मी कोणता ऑप्शन निवडू?" तशी ती आणखीन लाजली आणि गोड गोड हसली.